प्रभाग क्रमांक 2 मधून ऐश्वर्या जेजुरकर यांनी दणदणीत विजय मिळवत सर्वात तरुण नगरसेविका होण्याचा मान पटकावलाय। त्यांच्या या ऐतिहासिक विजयानंतर प्रभागात आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी जल्लोष करत त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले। तरुणाईचा उत्साह, महिलांचे सशक्त नेतृत्व आणि विकासाची स्पष्ट दृष्टी यामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला असल्याचे या निकालातून दिसून येत आहे। प्रचारादरम्यान त्यांनी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर भर देत पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व शिक्षण या विषयांवर ठोस काम करण्याचे आश्वासन दिले होते। मिळालेल्या विश्वासाला पात्र ठरत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याची ही ग्वाही त्यांनी दिली आहे। त्यांच्या विजयामुळे प्रभाग क्रमांक 2 मध्ये नव्या नेतृत्वाची नवी ऊर्जा पाहायला मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 2 येथे। प्रभाग क्रमांक 2 मधून आपल्या सोबत आहेत ऐश्वर्याताई लाड जेजुरकर। तर यांचा सांगायचं झालं म्हणजे तर नाशिकमध्ये सर्वत्र ही चर्चा सुरू आहे की येणाऱ्या काळामध्ये सर्वात तरुण व्यक्तिमत्व असलेल्या नगरसेविका म्हणजे ऐश्वर्याताई। तर येणाऱ्या काळात देखील ते सिंहस्थासाठी विविध उपाययोजना देखील करणार आहेत आणि महिलांसाठी देखील ते विविध उपक्रम राबवणार आहेत। तर आपल्या सोबत ताई आहेत, तरी त्यांचा दणदणीत विजय झाल्या कारणाने आपण त्यांच्याकडून याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी सौ ऐश्वर्या लाड जेजुरकर। सगळ्यात पहिले तर मी सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते की त्यांनी सगळ्यांनी मला एवढं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले, मतरूपी आशीर्वाद दिलेत। त्यामुळेच आमचा इथे हा विजय झाला आहे। तसेच सर्वांचे वरिष्ठांचे ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे, देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय मोदीजी असतील आणि गिरीश महाजन यांनी देखील आमच्यावर जो विश्वास दाखवला, माननीय राहुलदादा ढिकले साहेब यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला, नक्कीच आम्ही त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही। आम्ही सर्व विकासाची कामे नक्कीच आमच्या पूर्ण पॅनलमध्ये पूर्ण करणार आहोत। तर हा झाला एक आनंदाचा क्षण, पण एक क्षण असा होता की महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतावरती एक महामारी आली होती जिचे नाव होतं कोरोना। तर या कोरोनासारख्या महामारीमध्ये देखील जेजुरकर कुटुंबियांनी अनेक कार्य केलेली आहेत, अनेक घरांना सहारा दिलेला आहे, जसे की लसीकरण असो, अन्नधान्य पुरवठा असो, बेड्स अवेलेबल करायचे काम असो किंवा हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ॲम्ब्युलन्सची सुविधा असो, असे अनेक कार्य जेजुरकर साहेबांनी व त्यांच्या कुटुंबियांनी केलेले आहे। त्याचाच फायदा त्यांना या होणाऱ्या इलेक्शन मध्ये झालेला आहे, कारण ताई उच्च शिक्षित असल्या कारणाने येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठीच नव्हे तर संपूर्ण प्रभागाचा विकास त्यांच्या हातून घडणारच आहे। आणि सिंहस्थामध्ये देखील ते साधू, संत, महंत यांची राहण्याची सोय व त्यांच्या आरोग्य व्यवस्थापनेची सोय अशा अनेक सोयी त्या करणार आहे आणि प्रशासनाला हातभार लावणार आहेत। तसेच ताईंनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल ताईंचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।